पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. स्नेहसंमेलन जुन्या आठवणींना उजाळा देत संघजन प्रतिष्ठानचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. रविवारी दिनांक 10 रोजी संघजन प्रतिष्ठानच्या वतीनं राणी लक्ष्मीबाई सभागृहामध्ये अशोक स्तंभ येथे सायंकाळी 6 ते 9 या वेळेत संमेलन पार पडले आहे. सर्वात प्रथम राष्ट्रसेविका समितीच्या चतुर्थ प्रमुख संचालिका आणि राणी लक्ष्मीबाई स्मारक समिती भूतपूर्व अध्यक्षा व प्रमिला ताई मेंढे यांचे 31 जुलै 2025 रोजी 97व्या वर्षी निधन झाले. संमेलनस्थळी त्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना संघजन प्रतिष्ठानच्या वतीनं राणी लक्ष्मीबाई सभागृहात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संमेलनात भाजपा ज्येष्ठ नेते व संमेलनाध्यक्ष विजयराव साणे आणि भाजपा हा आपला परिवार आहे व या परिवारातील कार्यकर्ते यांच्याबद्दल आठवणी व भाजपा पदाधिकारी, आमदार, खासदार यांनी वेळोवेळी केलेले सहकार्य, सुखद अनुभव अत्यंत भावनिक होऊन सांगितले. त्यासोबत अभय छल्लानी, सुनील आडके, योगेश भगत, प्रदीप पाटणकर, प्रकाश दीक्षित इत्यादींनी देखील जुन्या आठवणींना उजाळा देत आपले अनुभव, किस्से सांगितले आहे. एकोपा वाढणे, एकमेकांशी संबंध दृढ होणे, मैत्री, विश्वास निर्माण होणे यांसारख्या गोष्टी संमेलनातूनच साध्य होतात व सर्वांनी एकजुटीनं राहावे व असे संमेलनाध्यक्ष विजयराव साणे यांनी सांगितले. राज्य परिषदेवर संघजन प्रतिष्ठानचे अभय छल्लानी, योगेश भगत, सुजाता करजकीकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा शाल, श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अध्यक्ष विजयराव साणे यांचा सत्कार प्रतिष्ठानचे ज्येष्ठ सदस्य मधु दीक्षित यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन करण्यात आले. तसेच नाशिक महानगर अध्यक्ष सुनील केदार यांचा सत्कार नरेंद्र सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आला. भाजपा नेते सुनील आडके यांचा सत्कार वासुदेव रोहणकर यांच्या हस्ते करण्यात आला. माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी यांचा सत्कार माजी नगरसेवक योगेश हिरे यांच्या हस्ते करण्यात आला. भाजपा नेते महेश जी हिरे यांचा सत्कार गेहलोत यांच्या हस्ते करण्यात आला. प्रदीप पाटणकर यांनी गुलाबपुष्प देऊन राज्य परिषद सदस्यांचा सत्कार केला व शुभेच्छा दिल्या. संमेलन यशस्वी करण्यासाठी सुहास चिपळूणकर, नरेंद्र सोनवणे, प्रकाश शेठ कुलकर्णी, वासुदेव रोहणकर, प्रकाश जेजुरकर यांनी विशेष मेहनत घेतली व सहकार्य केले. संमेलनात संघजन प्रतिष्ठानचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते. संमेलनस्थळी शेवटी अल्पोहारचा कार्यक्रम झालाय. संमेलनातील काही निवडक छायाचित्रे. नाशिक शहराला कुंभमेळ्याची पार्श्वभूमी आहे. औद्योगिक विकासाच्या दृष्टीने नाशिकची भूमी पोषक आहे. आगामी काळात नाशिकमध्ये विविध औद्योगिक प्रकल्प येणार असून विकासाच्या दृष्टीने नाशिकला अधिक गती मिळणार आहे, असं प्रतिपादन उद्योग मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सातपूर येथील भूखंड क्रमांक 1 येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे उभारण्यात आलेल्या कौशल्य विकास केंद्राच्या नूतन इमारत लोकार्पण प्रसंगी उद्योगमंत्री डॉ. सामंत बोलत होते. या सोहळ्यास शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार सीमा हिरे, आमदार दिलीप बणकर, आमदार सरोज आहिरे, निमाचे अध्यक्ष आशिष नहार, आयमाचे अध्यक्ष ललित बुब, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगरचे मुख्य अभियंता बाळासाहेब झंजे, उपकार्यकारी अधिकारी संतोष भिसे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील, औद्योगिक विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता सचिन राक्षे, कार्यकारी अभियंता जयवंत पवार, इडूस पार्कचे प्रमुख कमलजीत सिंग गुप्ता, संचालक डॉ. मुकुंद शिंदे यांच्यासह अधिकारी व प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते. उद्योगमंत्री डॉ. सावंत म्हणाले की प्रत्येक घटकाचा विकास झाला पाहिजे. या शासनाच्या संकल्पनेतून आज या महामंडळाच्या माध्यमातून पहिल्या कौशल्य विकास केंद्राची सुरुवात नाशिकमध्ये होणे ही बाब अभिमानास्पद आहे. उद्योगांना त्यांच्या आवश्यकतेनुसार लागणाऱ्या विकसित कौशल्य आत्मसात केलेल्या प्रशिक्षित मनुष्यबळाची निर्मिती या कौशल्य विकास केंद्रातून होणार असून रोजगाराच्या विविध संधी याद्वारे उपलब्ध होणार आहे. राज्यात प्रत्येक विभागस्तरावर 5 कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येणार असून येत्या 3 ते 4 वर्षात 8,000 विद्यार्थी प्रशिक्षित होणार आहे. नाशिक महानगरपालिकेत निश्चित केलेल्या जागेवर कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे. याबाबतच्या निविदा प्रक्रियेचं कामही हाती घेण्यात आलं. या प्रदर्शन केंद्राचा वापर प्रदर्शन व औद्योगिक कार्यक्रमासाठी 11 वर्ष करता येणार असून 12व्या वर्षी नाशिक शहरात होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी हे सुपूर्द करण्यात येणार आहे. कुंभमेळा काळात या ठिकाणी टेट सिटी उभारण्यात येणार असून
कुंभमेळ्यासाठी जगभरातून येणाऱ्या उद्योजकांच्या निवासाची सोय टेंट सिटीच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येणार आहे। यामुळे येणाऱ्या उद्योजकांच्या माध्यमातून नाशिकमध्ये नवीन उद्योग येतील, हा यामागील दृष्टिकोन आहे। नाशिक शहरात जांबुटके या ठिकाणी पहिले आदिवासी क्लस्टर साकारले जाणार असून यासाठी 74 एकर जमीन देण्याचा निर्णय मंत्रिमंडळात बैठकीत झालेला आहे। राज्यातील हे पहिले आदिवासी क्लस्टर असणार आहे। या क्लस्टरमुळे आदिवासी समाज मुख्य प्रवाहात येऊन नवीन उद्योजक तयार होणार असल्याचं उद्योगमंत्री डॉक्टर सामंत यांनी सांगितलं। एक जिल्हा एक उत्पादनमध्ये द्राक्ष घटकाचा समावेश करण्यात आला असून नाशिकमध्ये वायनरी उद्योगासह अधिक मजबूत मिळणार आहे। नाशिकमध्ये उद्योग वाढीस चालना मिळण्यासाठी मापारवाडी, इगतपुरी, राजूर, बहुला, जांबुटके, मालेगाव, सिन्नर येथे जागा संपादित करण्यात येणार आहे। मैत्री पोर्टलच्या माध्यमातून उद्योजकांच्या अडचणींचं निराकरण करण्यात येणार आहे। येणाऱ्या काळात MIDCच्या ठिकाणी आवश्यक असणारे रस्ते तयार करण्यासाठी मंजुरी देण्यात येणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री डॉक्टर सामंत यांनी दिली आहे। नवीन उद्योग निर्मितीत राज्य अग्रेसर शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे आज उद्योग विभागाच्या माध्यमातून गेल्या 3 वर्षात उद्योगाची क्रांती निर्माण झाली असून नवीन उद्योग निर्मितीत राज्य अग्रेसर राहील। आजपासून सुरू होणाऱ्या कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्व सुविधांसह उत्तम प्रशिक्षण मिळणार असून कुशल कामगार तयार होणार आहे। उद्योग क्षेत्रासोबतच शेती क्षेत्राशी संबंधित उद्योगांनाही उभारी देण्यासाठी उद्योग विभागाने चालना द्यावी, अशी भावना शालेय शिक्षण मंत्री भुसे यांनी यावेळी व्यक्त केली आहे। स्पर्धेच्या युगात नवीन कौशल्य आत्मसात करणं आवश्यक, मंत्री नरहरी झिरवाळ। स्पर्धेत टिकायचं असेल तर प्रशिक्षणाच्या माध्यमातून आवश्यक कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात केली पाहिजे। महिला उद्योजकांनी यात सहभागी होऊन पुढे येणं गरजेचं आहे। नाशिकला औद्योगिक विकासाच्या दृष्टीनं वातावरण पोषक आहे। दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागातही उद्योग उभारणीसाठी चालना द्यावी, अशी अपेक्षा अन्न व औषध प्रशासन विशेष सहाय्य मंत्री झिरवाळ यांनी यावेळी केली आहे। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य अभियंता बाळासाहेब झंजे यांनी केले। सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते कौशल्य विकास केंद्राचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले व कोनशिला अनावरण करण्यात आले। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? BBS न्यूज नेटवर्कच्या तमाम प्रेक्षकांना भारतीय 79व्या स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री भरत गोसावी, संचालक BBS न्यूज नेटवर्क। BBS न्यूज नेटवर्कच्या तमाम प्रेक्षकांना भारतीय 79व्या स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री भरत गोसावी, संचालक BBS न्यूज नेटवर्क। नाशिकमध्ये औद्योगिक विकासाला चालना देतानाच आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सदैव कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन उद्योग मराठी भाष्य मंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी केलेले आहे। नीम हाऊस येथे भेटीदरम्यान आयोजित बैठकीत ते बोलत होते। यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार दिलीप बनकर, आमदार सीमा हिरे, आमदार हिरामण खोसकर, आमदार सरोज अहिरे, निमाचे अध्यक्ष आशिष नहार, आयमाचे अध्यक्ष ललित बुम, निमा सल्लागार बोर्डचे चेअरमॅन संतोष मांडेलचा, सहसचिव किरण पाटील, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे उपाध्यक्ष संजय सोनवणे, लघु भारतीचे अध्यक्ष निखिल तापडिया, राजेंद्र अहिरे उपस्थित होते।
या बैठकीत उद्योगमंत्री डॉक्टर सामंत यांनी उपस्थित अधिकारी, उद्योजक व प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ट्रायपोडचा प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्यारीतला असून या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत चर्चा करून याबाबत निर्णय घेण्यात येईल. नाशकात डिफेन्स हब व इलेक्ट्रिकल क्लस्टर होण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न सुरू असल्याचं उद्योगमंत्री डॉक्टर सामंत यांनी सांगितलंय. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत सोमवारी दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजता भव्य तिरंगा मानवी साखळी व 500 फूट तिरंगा ध्वज या मानवी साखळीचं मुख्य आकर्षण असणार आहे. आपणास विनंती आहे की सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसह मुख्य प्रवेशद्वाराजवळ मानवी साखळीकरिता सर्वांनी उपस्थित राहावं. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. BBS न्यूज नेटवर्कच्या तमाम प्रेक्षकांना भारतीय 79व्या स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री भरत गोसावी, संचालक BBS न्यूज नेटवर्क. भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आणि हर घर तिरंगा अभियान अंतर्गत नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं आज विविध देशभक्तीपर उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं. त्या अंतर्गत राजीव गांधी भवन येथे भव्य मानवी साखळी आणि विशाल राष्ट्रध्वज झळकवण्याचा कार्यक्रम पार पडला. या मानवी साखळीत नाशिक शहरातील विविध खासगी शाळा तसेच शिक्षण मंडळांतर्गत शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षण संस्थेचे पदाधिकारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवलाय. कार्यक्रमस्थळी वंदे मातरम, हर घर तिरंगा, भारत माता की जय या घोषणांनी देशभक्तीचा माहोल रंगलाय. कार्यक्रमाला कुंभमेळा आयुक्त तथा अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांच्यासह मनपाचे अनेक अधिकारी आणि कर्मचारी देखील उपस्थित होते. यावेळी कुंभमेळा आयुक्त करिश्मा नायर यांनी आवाहन केले की प्रत्येक नागरिकाने 15 ऑगस्टपर्यंत आपल्या घरावर राष्ट्रध्वज सन्मानानं फडकवावा. राष्ट्रप्रेमाची जाणीव समाजात रुजवावी. अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी राष्ट्रध्वजाच्या ऐतिहासिक क्षणाचा आठवण करून दिली आणि म्हटले की 15 ऑगस्ट 1947 रोजी फडकविलेल्या राष्ट्रध्वजाचा गौरव आजच्या उत्साहातून पुन्हा अनुभवता येतो. अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांनी राष्ट्रीय एकात्मता आणि एकजुटीचा संदेश देत प्रत्येकानं देशाविषयी आदर जोपासण्याचं आवाहन केलंय. या अभियानात उपायुक्त अजित निकत, नितीन नेर, नितीन पवार, अधीक्षक अभियंता रवींद्र धानरकर, कार्यकारी अभियंता नितीन पाटील, रवी बागुल, राजेंद्र शिंदे, डॉक्टर विजयकुमार देवकर, डॉक्टर अजित साळुंखे, डॉक्टर जितेंद्र धनेश्वर, सहाय्यक आयुक्त रमेश बहिरम, जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद आदी सहभागी झाले. तिरंगा मानवी साखळी शंकरराव पोरजे, मनीषा पाटेकर, योगेश आडभाई, मोहन बुवा, संतोष चंद्रात्रे, सचिन बोसे, संतोष कान्हे, मंगेश नवले, पवन वजरे, सुनील कदम, मनोज गायधणी, प्रल्हाद हंकारे यांनी यशस्वीरित्यासाठी परिश्रम घेतले. जनसंपर्क विभाग नाशिक महानगरपालिका, नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं हर घर तिरंगा अभियानांतर्गत 12 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन राजीव गांधी भवन येथे स्वागत कक्षाजवळ करण्यात आले आहे. भक्तांच्या भक्तीला आधार देण्यासाठी, मनुष्याचे जीवन उज्ज्वल बनवण्यासाठी संपूर्ण भारतातील 12 ज्योतिर्लिंगाचे एकत्रितरित्या एका छताखाली दर्शन घेण्याचं भाग्य लाभावं या दृष्टीने हा 12 ज्योतिर्लिंग आध्यात्मिक मेळा आयोजित करण्यात आलाय. आजच्या कार्यक्रमाला आपल्यासारखे वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेले पाहुणे लाभले. आपल्या विचारातून नक्कीच भगवंतांचा संदेश समाजाच्या सर्व स्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होईल व आपल्याद्वारेही समाज उत्थानाचे श्रेष्ठ कार्य घडेल असं प्रतिपादन ब्रह्मकुमारी संस्थेच्या उपक्षेत्रीय मुख्य संचालिका राजयोगिनी ब्रह्मकुमारी वासंती दिदी यांनी केले. श्रावण महिन्यात भगवंताच्या दर्शनाचं महत्त्व सांगितलं जातं. त्यातही श्रावणी सोमवार यात विशेष पुण्य प्राप्त होते. म्हणून मोठ्या प्रमाणात भक्तगण त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये येतात. याचेच औचित्य साधून ब्रह्मकुमारी संस्थेच्या नाशिक उपक्षेत्रीय सेवा केंद्रातर्फे प्रसिद्ध अशा त्र्यंबकेश्वर देवस्थान परिसरामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र समोर दिनांक 10 ते 18 ऑगस्टपर्यंत एका भव्य मंडपात जगप्रसिद्ध 12 ज्योतिर्लिंगाच्या आध्यात्मिक मेळ्याचं आयोजन करण्यात आलं. कार्यक्रमाचं उद्घाटन दीप प्रज्वलन करून करण्यात आलं. याप्रसंगी येथील पोलीस उपअधीक्षक वासुदेव देसले, आनंद आखाड्याचे प्रमुख शंकरानंद स्वामी,
त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्त रुपालीताई भुतडा, विश्वस्त पुरुषोत्तम कडलक, माजी विश्वस्त संतोष कदम, माजी विश्वस्त कैलास चौथे, माजी नगरसेवक दोबाडे विष्णू, पुरोहित संघाचे अध्यक्ष प्रशांत गायधणी, मनपा अधिकारी दिलीप काठे, सिव्हिल हॉस्पिटल सर्जन सुशील शिंदे, ब्रह्मकुमारी शक्ती दिदी, ब्रह्मकुमारी गोदावरी दिदी, ब्रह्मकुमारी विना दिदी आदी मान्यवर प्रमुख पाहुणे उपस्थित होते। पोलीस उपअधीक्षक वासुदेव देसले यांनी सांगितले की आपल्या अनुभवयुक्त मनोगतात त्यांनी म्हटले, चांगले माणूस घडवण्याचे कार्य ब्रह्मकुमारी संस्थेतर्फे होत आहे। जगांना आदर्श घ्यावा असं त्यांचं कार्य आहे। ब्रह्मकुमारी संस्थेच्या प्रत्येक व्यक्तीकडे मी अतिशय आदराने बघतो। त्यांच्यामध्ये शालीनता, सहनशीलता व त्यांनी परिधान केलेले सफेद वस्त्राकडे बघून समाधान वाटते। त्यांनी त्यांचे जीवन समाजाच्या हितासाठी समर्पित केले आहे। शवपेटिका हाताळताना आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितले आहे की मनुष्य जीवन हे क्षणभंगूर असून यातून आत्मा निघून गेल्यानंतर खाली काहीच उरत नाही, असंही देसले यांनी स्पष्ट केलं। आनंद आखाड्याचे प्रमुख शंकरानंद स्वामी यांनी सांगितले, सनातन धर्माचे कार्य करण्याचा व हिंदू धर्म मजबूत करण्याचा आमचा उद्देश असतो। यात ब्रह्मकुमारी संस्था सोबत हातात हात घालून देशाची व समाजाची सेवा आम्ही करू। आपल्या कार्यात आमच्या साधू समाजाचे सुद्धा आपल्याला निश्चित सहकार्य असेल, असंही त्यांनी स्वामीजींनी स्पष्ट केले आहे। पुरोहित संघाचे प्रशांत गायधणी यांनी सांगितले की महाराष्ट्रात 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5 प्रसिद्ध ज्योतिर्लिंग आहे। त्यातल्या त्यात आपल्या नाशिक नगरीतील त्र्यंबकेश्वर देवस्थानावर स्थापना, पालना आणि विनाशाचे प्रतीक असलेले त्रिमूर्ती देवतांचा वास आहे। त्र्यंबकेश्वर येथील 3ऱ्या सोमवारच्या प्रदक्षिणेचं महत्त्व लक्षात ठेवून हा आध्यात्मिक मेळा येथे आयोजित करण्यात आलाय। ब्रह्मस्वरूप ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा करताना शेकडो तीर्थ व निसर्गरूपी परमेश्वराला परिक्रमा करण्याचं पुण्य प्राप्त करतानाचं 12 ज्योतिर्लिंगाचं सुद्धा दर्शन इथे घडणार असल्याचं गायधनी यांनी या प्रसंगी नमूद केलं। ब्रह्मकुमारी संस्थेच्या राजयोग ध्यान साधनेचा उत्कृष्ट नमुना म्हणून येथील साधक विष्णू दोबाडे यांचा दाखला या प्रसंगी गायधणी यांनी प्रस्तुत केलाय। राजकीय पक्षाचा एक आक्रमक नेता असूनही विष्णू यांनी ब्रह्मकुमारीचा राजयोग ध्यान करून अगदी सहजरित्या समस्या कशा सोडवता येतील याचे चांगले उदाहरण स्पष्ट केले आहे। त्र्यंबकेश्वर देवस्थानाचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलक यांनी सांगितले की ब्रह्मकुमारी संस्थेचा पेगलवाडी स्थित शिवदर्शन सरोवर हा मोठा प्रकल्प त्र्यंबकेश्वर येथे होत आहे। हे आम्हा त्र्यंबकेश्वर वासियांचे मोठे भाग्य आहे। मागच्या काळात आमच्याकडून असे मोठे कार्य होऊ शकले नाही, ते कार्य ब्रह्मकुमारी संस्था करत आहे। ब्रह्मकुमारी संस्थेचे सदस्य अतिशय समर्पित भावनेने आपले कार्य करीत असतात। यांच्याशी बोलताना सुद्धा चांगला आनंद प्राप्त होत असतो, असे भाव कडलक यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ब्रह्मकुमारी पूनम दिदी यांनी केले। कार्यक्रमाच्या शेवटी डॉक्टर राजेश जावळे यांनी राजयोगा मेडिटेशन करून उपस्थितांना अंतर्जगाची सफर घडवून दिली। ब्रह्मकुमारी ओमकार यांनी भारत गौरव गीत गाऊन उपस्थितांची दाद मिळवली। ब्रह्मकुमारी ज्योती दिदी व मंगल दिदी यांनी पाहुण्यांचं स्वागत केलं। प्रास्ताविकात ब्रह्मकुमारी दिलीप यांनी सांगितले की श्रावण महिन्यात पाप शालन करण्यासाठी महादेवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी 1 ज्योतिर्लिंगांवर जरी गेलात तरी पुण्य प्राप्त होते। मात्र येथे ब्रह्मकुमारी संस्थेतर्फे 12च्या 12 प्रसिद्ध ज्योतिर्लिंग एका छताखाली दर्शनासाठी उपलब्ध करून देण्यात आले। यातून नक्कीच भक्तांना लाभ होईल। सदर 12 ज्योतिर्लिंग आध्यात्मिक मेळा 18 ऑगस्ट पर्यंत उपलब्ध असून सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलं आहे। 12 ज्योतिर्लिंगासोबतच येथे आध्यात्मिक प्रदर्शनी आत्म अनुभूती कक्ष तयार करण्यात आला। येथील भव्य शिवलिंग हे भक्ताच्या सेल्फी फोटोसाठी प्रसिद्ध झाले। या 12 आध्यात्मिक मेळ्यात दररोज हजारो भक्तजन दर्शनाचा लाभ घेतील असं आयोजकांतर्फे सांगण्यात आलं। येथे आलेले भक्तगण स्वतःचा व परमात्मांचा परिचय प्राप्त करून अधिक माहितीसाठी राजयोग कोर्ससाठी नाव नोंदणी करीत आहे। या पूर्ण समारंभाचं आयोजन व व्यवस्थापन नाशिक येथील ब्रह्मकुमारी संस्थेच्या साधकांनी अहोरात्र मोठ्या परिश्रमाने केलं आहे। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन, गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। BBS न्यूज नेटवर्कच्या तमाम प्रेक्षकांना भारतीय 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री भरत गोसावी, संचालक BBS न्यूज नेटवर्क।
खेड तालुक्यात कुंडेश्वर दर्शनाला जाणाऱ्या महिलांच्या गाडीचा अपघात, 3 महिलांचा मृत्यू, 30 ते 35 महिला जखमी. देवदर्शनासाठी निघालेल्या महिलांच्या गाडीला झालेल्या भीषण अपघातात 3 जण ठार तर काही जण जखमी झाले. ही घटना खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील कुंडेश्वर शिव मंदिराकडे जाताना घाट परिसरात घडली. पापडवाडी येथील काही महिला दर्शनासाठी कुंडेश्वर येथे जात असताना घाटातून प्रवास करताना त्यांची गाडी दरीत पलटी झाली. अपघातात 3 महिलांचा जागीच मृत्यू झालाय तर अन्य 30 ते 35 महिला प्रवासी जखमी झाले असून त्यांना तातडीनं पॉइंट येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी खेड पोलीस स्टेशनकडून तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेनं परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते आहे. सिडकोतील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील शॉपिंग सेंटर येथे एका कपड्याच्या दुकानासमोर हौदोस घालत युवकाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला असून गुंडांच्या दहशतीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले. सोमवारी सायंकाळी 5:45 सुमारास शॉपिंग सेंटर येथे एका कपड्याच्या दुकानासमोर 5 ते 6 मद्यपी गुंड एकमेकांमध्ये वाद घालत होते. याच दरम्यान त्यांनी दुकानातही प्रवेश केला. दुकानातील गल्ल्यात हात घालून पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. दुकानातील कामगार युवकालाही गुंडांनी काठीने व फर्निचरनं मारहाण केलेली आहे. 15 ते 20 मिनिटं हा धिंगाणा सुरू होता. त्यानंतर बाहेर जात त्यांनी एका वाहनाच्या काचाही फोडल्या. मद्यपी गुंडांच्या या सर्व प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. त्यानंतर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांना कळवल्यानंतर अंबड पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत 4 ते 5 जणांना ताब्यात घेतले. वाढती गुन्हेगारी, नागरिकांची डोकेदुखी झाली आहे. सिडको परिसरामध्ये सध्या स्थितीत गुन्हेगाराने डोके वर काढले असून दररोज होणाऱ्या हाणामाऱ्या, चोऱ्या व इतरही घटना घडत असल्यानं नागरिक त्रस्त झाले. पोलिसांची योग्य पद्धतीने गस्त होत नसून अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाढलेले अवैध धंदे ही याला जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. बीबीएस न्यूज नेटवर्कच्या तमाम प्रेक्षकांना भारतीय 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री भरत गोसावी, संचालक बीबीएस न्यूज नेटवर्क. मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती, मेरे